वसुंधरा काय चाललंय? काही नाही बघा, मुलांचे रंग खेळून झाला ना की त्यांना भूक लागेल म्हणून म्हटलं काहीतरी बनवून ठेवते त्यांच्यासाठी. मग तू खेळणार नाहीयेस? नाही वहिनी. का? याला काय अर्थ आहे? नाही नाही तू तर नाही वहिनी, थांबा. मला रंग नका लावू. ते मला स्किनची ॲलर्जी आहे आणि म्हणजे रंगाने स्किनला ॲलर्जी होते आणि इन्फेक्शन होतं, मग रॅशेस येतात आणि मग 3-4 दिवस खूप त्रास होतो. सॉरी. ठीक आहे. भाऊजी काय कुठे? बायकोला रंग लावायला? पण त्याचा काही उपयोग नाहीये. तिला ॲलर्जी आहे. पुढचे 3-4 दिवस त्रास होईल. चल हा. अच्छा, तुम्हाला स्किनची ॲलर्जी आहे. ठीक आहे, हॅपी होली. अरे आईंनी मला हे काम सांगितलंय ना, ते पूर्ण करते आणि येते. ओके बाय. मी खेळतो, लवकर ये. तनू, किती छान मजा करतात ना सगळे. बघ ना. हॅपी होली. तू मला रंग लावणार नाहीस? आईंनी मला सांगितलंय कोणाला रंग लावायचा नाही आणि कोणाकडून लावूनही घ्यायचा नाही. त्यांनी हे काम करायला सांगितलंय मला. काय? आईने असं सांगितलंय? हो, तीच शिक्षा आहे तिची. नाही तरीच म्हटलं, फुगे फुगवणारी फुगून का बसलीये? ए बाबा, अशी चेष्टा करू नको हं तिची. चिडली बिडली ना तर बादलीतले सगळे फुगे तुला एकट्याला फेकून मारेल. अखिल, अरे ये ना लवकर. आलो. ए भाई, असं काही करू नकोस हा, नाही तर सगळे फुगे जमतील ते. अखिल, हॅलो. काय मस्त खेळतायत ना? मज्जा येते बाबा. हम्म. 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 अरे काय तुम्ही काय बघताय? आई, सगळे किती आनंदात आहेत ना रंग खेळताना. तुला सांगू, या घराला हा जो प्रेमाचा आनंदाचा नवीन रंग मिळालाय ना, तो तुझ्यामुळे. नाहीतर इतकं छान चित्र दिसलंच नसतं कधी. हे सुख नसतं, कदाचित आपण कोणीच या घरात नसतं. रादर तू माझ्याशी किती भांडायची? अहो, मी खरंच काही केलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वारणे तुमचा पद उडून माझ्यावरती आला. खोटं बोलू नका तुम्ही आणि कारण तर अजिबात देऊ नका. पुढे मनामध्ये वाईट असताना इथे देवळात पूजा करायला आलात. देवी बघतीये सगळं. आणि मग शेवटी जेव्हा एकमेकांच्या समोर आलो
आय एम शुअर आपल्या दोघांच्या मनात हा विचार आला असेल की आपण हे लग्न का करतोय हं? मलाही तुझा हम्म. खूप राग आला होता. हम्म? पण देवाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. Love you. Paso.